तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ सब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत सराव संच 35. तर सराव संच 35 मध्ये आपल्याला काय करायचे, बैजिक राशींचा गुणाकार करायचा आहे. तर बघा, ही एक बैजिक राशी दिली आहे. हे काय, द्विपदीला एकपदीने गुणणे. तर याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, जसं आपण बेरीज वजाबाकी मध्ये बघितलं या आधी आपण, आता बघा, आता आपण गुणाकारामध्ये काय करायचं असतंय. तर बघा, ही एक राशी दिली आहे आणि ही एक राशी दिली आहे. तर ह्या दोन राशी दिल्या आहेत आपल्याला. एक्स प्लस वाय एक राशी आहे आणि एक्स दुसरी राशी आहे. ठीक आहे, तर एक्स ने एक्स प्लस वाय ला आपल्याला गुणायचं आहे. तर काय करायचं, हा एक्स झाला आणि हा झाला एक्स प्लस वाय झाला. ठीक आहे, तर ही एक पदी झाली आणि ही द्विपदी झाली. तर याने आपल्याला ह्या ब्रॅकेटला प्रत्येक टर्मला गुणायचं आहे, याला पण. तर बघा, एक्स इंटू एक्स किती झाला, एक्स इंटू एक्स किती झाला, एक्स स्क्वेअर, आणि एक प्लस हा इथं प्लसचं चिन्ह म्हणून काय झाला, प्लस एक्स इंटू वाय काय झालं, एक्स वाय. ठीक आहे, हे झालं आपलं. आपण याला काय द्विपदी, हे द्विपदीला आपण एक पदीने गुणला. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. हे बघा, हे बुक मधलंच एक्झाम्पल आहे. 3x इंटू 12y. ठीक आहे, तर ही एक पदी आणि ही एक पदी आहे. तर एक पदीला एक पदीने गुणू आपण. तर बघा, 3x, तर 3 इंटू किती काय झाला, 12 झाला. ते कोएफिशियंटचा काय होईल, गुणाकार. बारतेरी किती झालं, हे 36. सहगुणकांचा काय झाला, गुणाकार. इंटू एक्स इंटू वाय म्हणजेच काय झाला, एक्स वाय. आता बघा, अजून एक उदाहरण घेऊया आपण. -12x इंटू 3y स्क्वेअर, -12x इंटू 3y स्क्वेअर. तर बघा, याचं कसं होईल. आधी आपल्याला काय करायचं असते, हे जे कोएफिशियंट दिलाय सहगुणक त्यांचा गुणाकार, म्हणजे बारतेरी किती झाले, हे 36 झाले. आणि हा मायनस आणि हा प्लस, मायनस प्लस काय झाला, मायनस, मायनस इंटू प्लस मायनस. आणि हा एक्स इंटू वाय स्क्वेअर म्हणजे काय झालं, एक्स वाय स्क्वेअर. ओके, अजून एक घेऊया तुम्हाला. याच्यामध्ये चिन्हांकडे लक्ष द्यायचं असते आणि सहगुणकांचा काय करायचा, गुणाकार करायचा. आणि काय जे चल आहेत, व्हेरिएबल आहेत, त्यांचा पण गुणाकार करायचा. तर आता बघा, आणखी एक -3x स्क्वेअर इंटू -4xy. तर बघा, हे 3 इंटू हा कोएफिशियंट झाला त्याचा सहगुणक. 4 इंटू 3 किती झाले, 4 3 जा 12, 4 3 12. आणि हा एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इंटू एक्स काय झाला, हा एक्स क्यूब. आणि हा काय, वाय. आणि हा जो काय, इथं मायनस आणि इथं मायनस, मायनस मायनस काय झाला, प्लस झाला. म्हणजेच काय झाला, 12x क्यूब वाय. हे बघा इकडे, मायनस इंटू मायनस काय होते, प्लस. हे लक्षात ठेवा तुम्ही. मायनस इंटू प्लस मायनस, प्लस इंटू मायनस बरोबर मायनस. अजून एक काय, प्लस इंटू प्लस इक्वल टू प्लस, म्हणजे अधिक अधिकचा गुणाकार काय, अधिक. ओके, तर आपण आता सराव संचाकडे वळूया. मग काय आहे आपलं सराव संच 35.
हा आपला सराव संच 35 आहे. पहिला क्वेश्चन आहे गुणाकार करा. आपल्याला काय दिले आहेत, बैजिक राशी दिल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा 16xy गुणिला 18xy, 16xy गुणिला काय 18xy. क्वेश्चन नंबर काय 1, त्यामधला काय फर्स्ट. ठीक आहे. 16xy गुणिला 18xy, 16xy गुणिला काय 18xy. तर आता बघा इथं काय करावं लागते, ही एक पदी दिली आहे, ही एक पदी दिली आहे. ठीक आहे. एक पदीला एक पदीने गुणायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, सहगुणकांचा गुणाकार करायचा आहे. तर सहगुणक कोणते झाले 16 आणि 18. सहगुणक कोणते झाले हे बघा, हे हा 16, हा 16 आणि हा काय 18. हे काय झाले सहगुणक झाले. आपण एक तुम्हाला समजायसाठी कलर चेंज करूया. तर सहगुणकांचा गुणाकार पहिल्यांदा काय बघा इकडे 16 गुणिला 18 आणि मग नंतर काय करायचं आहे, हे जे व्हेरिएबल आहे त्याचे चल एक्स इंटू काय वाय इंटू आणखी हे एक्स इंटू वाय. ओके. तर बघा आता 16 गुणिला 18, 16 गुणिला 18 288. तुम्ही गुणाकार करून घ्यायचं. 16 गुणिला 18 किती होतात 288. आणि एक्स हे बघा इथं एक्स इंटू एक्स म्हणजे काय झाला एक्स स्क्वेअर झाला. आता हा इथं वाय इंटू वाय आहे आणखी हा वाय इंटू वाय म्हणजे काय झाला वाय स्क्वेअर. तर बघा आपलं उत्तर काय आलं 288 एक्स स्क्वेअर आणि हा काय इंटू वाय स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर. तर आपला हा पहिल्या प्रश्नाचा काय झाला हा उत्तर झाला. तर आपण काय केला, आधी हे जे सहगुणक आहेत त्यांचा गुणाकार केला आणि नंतर काय हे चलांचा गुणाकार केला. तर 16 गुणिले 18 आले 288 आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. आणि इथं साईन वगैरे प्लस असल्यामुळे साईनची काय आवश्यकता नाही, प्लसच राहील. आता दुसरा उदाहरण बघूया आपण. तर दुसरं काय आहे 23xy स्क्वेअर गुणिला 4y झेड स्क्वेअर. हा बघा 23xy स्क्वेअर गुणिला 4y झेड स्क्वेअर. ठीक आहे. दुसरा उदाहरण 23xy स्क्वेअर इंटू 4y आणि हा झेडचा स्क्वेअर आहे. तर बघा याला आपण, तर ही बघा ही एक पदी दिली आहे आणि ही एक पदी म्हणजे एक पदीचा गुणाकार आहे इथं. तर आपण आता जसं आधीच उदाहरण केलं तसंच करूया. बघा हे काय हे 23 गुणिला काय 4 हे सहगुणक घेतले आपण त्याचे कोएफिशियंट. मग आता त्याचे व्हेरिएबल घेऊया. व्हेरिएबल काय इथं एक्स वाय स्क्वेअर इंटू काय हे वाय झेड स्क्वेअर. ओके. तर हे बघा हे झाले व्हेरिएबल त्याचे आणि हे झाले कोएफिशियंट. ओके. आता बघा 23 4 तेरी किती हे 12 1 4 2 8 आणि 1 9 म्हणजे 23 गुणिला 4 किती आले 23 92. आणि बघा आता इथं एक्स वाय स्क्वेअर इंटू वाय झेड स्क्वेअर. तर इथं एक्स आहे का रिपीट नाही आहे, एक्स नुसता हा एक्स बघा हा एक्स एकटाच आहे
म्हणून आता इथं एक्स लिहिला. आता वाय वाय हा इथं वाय स्क्वेअर आणि हा वाय म्हणजे किती झालंय वाय क्यूब झालंय. ठीक आहे, वाय स्क्वेअर इंटू वाय हे असं होईल. वाय स्क्वेअर इंटू हा वाय म्हणजे किती झाले वाय क्यूब. म्हणजे याला काही नसते म्हणजे काय असते याला घातांक 1 असते म्हणजे काय होते हे वाय 2 प्लस हा 1 म्हणजे हा काय झाला हा वायचा क्यूब झाला. आपण याआधी हे शिकवलं आहे घातांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार. ओके, तर हा काय झाला वाय झाला वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे काय झाला वाय क्यूब म्हणजे वायला घातांक 3. आणि आता झेड बघा झेड किती आहे हा झेड इथं एकटाच आहे म्हणून काय झाला हा झेड स्क्वेअर जसंचा तसा. तर आपलं उत्तर काय आलं 92xy चा तिसरा घात आणि झेडचा काय दुसरा घात म्हणजे 92xy क्यूब झेड स्क्वेअर हे त्याचं उत्तर झालं आपलं. आता तिसरा उदाहरण बघा. तिसरा काय आहे 12a अधिक 17b गुणिला 4c. आता ही बघा ही काय दिली आहे एक ही द्विपदी आहे आणि ही एकपदी आहे. तर ह्या द्विपदीला काय एकपदीने गुणायचं आहे आपल्याला. गुणाकार तसंच आहे. तर बघा आता ह्या एकपदीने ही द्विपदी आहे याच्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. तर बघा आता काय होईल इथं हे 4c आणि इथलं एक पद काय आहे 12a. तर म्हणजे काय झालं हे 12a इंटू काय झालं हे 4c. आता दुसरा पद काय 17b 17b इंटू काय हे 4c. ओके, हे झालं दुसरं पद. आता बघा आता आपल्याला काय करायचं असते सहगुणकांचा गुणाकार म्हणजे सहगुणक कुठले कुठले आहेत हा बघा हा सहगुणकेचा हा सहगुणक. तर बघा आता काय होईल हा इथला सहगुणक हा इथला सहगुणक. तर बघा आता 12 किती होतात 48. ओके 12 आणि मग नंतर व्हेरिएबलचा गुणाकार a इंटू सी काय झालं ए सी. हा प्लसचा साईन जसाचा तसा हा प्लसचा साईन आपला हा प्लसचा साईन. मग नंतर आता इथं पण सेम तसंच 17 गुणिला 4 17 चौक किती होतात 68. ठीक आहे हे झाले 68. मग आता बी इंटू हे काय हा बी इंटू सी हा बी इंटू सी म्हणजे काय झालं बी सी. तर हे त्याचं उत्तर झालं आपला काय झालं 48ac प्लस 68bc 48ac प्लस 68bc. हे झालं आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चौथा बघूया आपण. चौथा आहे 4x प्लस 5y इंटू आपल्याला गुणाकार करायचा आहे. ओके 9x प्लस 7y. तर इथं बघा आता इथं ही एक द्विपदी आहे ही एक द्विपदी म्हणजे द्विपदीला काय द्विपदीने गुणायचे आहे आपल्याला. तर इथं थोडं लक्ष द्या. बघा आता काय करायचं आहे ह्या द्विपदीच्या बघा ह्या द्विपदीच्या प्रत्येक पदाने ह्या द्विपदीला गुणायचंय किंवा ह्या द्विपदीच्या प्रत्येक पदाने ह्या द्विपदीला गुणायचं आहे. तर बघा आता आपण पहिली द्विपदी घेऊ पहिली ही. तर बघा आता काय करू आपण ह्याच्यातल्या प्रत्येक पदाने ह्या द्विपदीला गुणायचं आहे. तर आता इथला एक पद काय झाला हा 4x मी कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला समजेल. हा 4x एक पद घेतला आपण
मग नंतर बघा आता हा 4x पहिला पद झाला इथला, हा हा इथला पहिला पद घेतला आपण 4x. मग आता दुसरी द्विपदी 9x + 7y. आता बघा, आता आणखी दुसरा पद कोणता आहे, हा प्लस काय 5y इंटू 9x + 7y. आपल्याला काय प्रत्येक पदाने गुणायचं आहे. हा ह्या पहिला पद कोणता होता आपला, हा 4x होता, दुसरा पद हा 5y झाला. तर आपल्याला काय असं प्रत्येक पदाने गुणायचं असतं. तर बघा आता 4x ने आपण ह्या द्विपदीला गुणून, तर 4x इंटू काय हे झाले 9x. हे बघा हिने आपण ह्या इला गुणू पूर्ण याला, तर 4x इंटू 9x प्लस आणखी काय 4x इंटू 7y. आता बघा इथं काय आहे, प्लसचं साईन, हे दुसरी आता प्लसचं साईन आहे म्हणून आपण इथं प्लसचं साईन दिलं. आता ह्या 5y ने आपण याला गुणूया, ह्या होल ब्रॅकेट हा जे दुसरी द्विपदी आहे त्याला गुणूया. तर बघा आता 5y इंटू काय झालं हे 9x. आता हा इथं प्लसचं साईन आहे म्हणून आपण आता इथं प्लसचं साईन देऊया. मग आता ह्या 5y ने 7y ला गुणूया. ठीक आहे, 5y इंटू काय 7y. ओके, झालं. आता एक एक ब्रॅकेट आपले सॉल्व झाले. एक एक स्टेप करायचं, गडबड करायची नाही. आता बघा इथं, हे बघा आता इथं कोएफिशियंट 4 आहे, याचं कोएफिशियंट 9 आहे. तर बघा आता 9 चौक किती झाले, हे 36. मग नंतर हे व्हेरिएबल, हे व्हेरिएबल x, हा व्हेरिएबल x इथला आणि हा x, यांचा गुणाकार म्हणजे x इंटू x किती झालाय x². आता हा प्लसचा साईन आहे इथं, आता आपण इथं प्लसचा साईन दिला. मग नंतर पुन्हा तेच कोएफिशियंट आणि कोएफिशियंट, हा कोएफिशियंट आणि हा कोएफिशियंट. ठीक आहे, म्हणजे 7 चौक किती झाले 28. आणि हा x आहे इथं, हा y आहे, तर x इंटू y म्हणजे xy. मग नंतर हा इथं प्लसचं साईन आहे, आपण इथं प्लसचं साईन दिलं. आता सेम तसंच हे कोएफिशियंट इथला 5 आणि इथला 9. ओके, तर 9 किती झाले हे 45 आणि हा x आणि हा y म्हणजे xy. ओके, किंवा yx. आता हा प्लसचं साईन दिला आपण, सेम तसंच इथं 7 किती झाले हे 35 आणि हा y इंटू y, हा बघा हा y आणि हा इथं y, हा y आणि हा y काय झालं y². तर बघा आता आपण आता काय करायचे, सजातीय पदे असतील तर ते जवळ आणायची आणि त्यांची बेरीज करून घ्यायची. तर आता x² पद आहे का, इथं x² आहे, इकडे आहे का बघूया. बघा आता हे 36x², याचं पद आहे का दुसरं इकडे, इथं 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 नाहीये म्हणून तो जसाचा तसा घेतला. आता बघा आपल्याकडे xy आणि हा xy, दोन xy चे टर्म आहेत, म्हणजे हे काय झालं, हे सजातीय पदे. सजातीय पदांची काय करायची बेरीज, आपण या आधीच्या सराव संचामध्ये शिकलो सजातीय पदांची बेरीज कशी करायची, ते त्यांच्या काय सहगुणकांची बेरीज करायची. तर बघा आता हे 8 5 13चे 3 हातचा 1 3 आणि 4 म्हणजे किती झालं हे 7, म्हणजे हे 73. आणि xy हा व्हेरिएबल जसाचा तसा ठेवावा लागतो. गुणाकारामध्ये त्यांचा गुणाकार होते आणि बेरजेमध्ये ते जसंच तसं असतं. प्लस आता हा 35चा आहे y² वाला आहे का कुठं नाहीये, म्हणून हा y² वाला पण पद जसंच तसा. हे झालं आपलं
उत्तर. तर आपलं उत्तर काय आलं? हे बघा, हे झालं आपलं उत्तर. 36x² अधिक 73xy अधिक 35y² हे त्याचं उत्तर झालं चौथ्याचं. आता पाचवा उदाहरण बघूया आपण. पाचवा काय आहे? पाचवा बघा काय म्हणते. एका एका आयताची लांबी, इथं लांबी दिली आहे 8x अधिक 5 सेंटीमीटर. हे कशामध्ये दिले आहे? सेंटीमीटर. आणि रुंदी दिली आहे 5x अधिक 3 सेंटीमीटर. तर त्याचे काय करायचे? आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे. तर आपल्याला इथं आयताचे क्षेत्रफळ बघा. आता आपल्याला इथं आयताचे काय काढायचे? क्षेत्रफळ काढायचे आहे. हा काय आहे आपला प्रश्न दुसरा, क्वेश्चन नंबर 2. तर बघा आपल्याला काय दिलंय, पहिल्यांदा लिहून घ्यायचं काय काय दिलं आहे ते. आपल्याकडे आयताची काय दिली आहे? आयताची लांबी दिली आहे. किती दिली आहे? तर 8x अधिक 5 कशामध्ये दिली आहे? तर सेंटीमीटर मध्ये दिली आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचं युनिट लिहिणं. युनिटवर पण 1 मार्क असतो. नंतर काय दिलं आहे? रुंदी दिली आहे. आयताची रुंदी, आयताची रुंदी किती दिली आहे? तर 5x अधिक 3 सेंटीमीटर हे झाली त्याची आयताची रुंदी. तर आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताचे काय काढायचे? क्षेत्रफळ काढायचे, म्हणजे त्याचा एरिया फाइंड करायचा आपल्याला. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय होते? त्याचा फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. हा त्याचं काय आहे? सूत्र आहे, फॉर्म्युला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. तर बघा आता आपण आता काय काढू? आयताचे क्षेत्रफळ काढू. ठीक आहे. तर बघा आता म्हणून काय, आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे काय क्षेत्रफळ म्हणजे त्याचा एरिया ऑफ रेक्टँगल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी किती दिली आहे आपल्याला? 8x अधिक 5 आणि रुंदी किती दिली आहे? गुणिला रुंदी काय आहे? 5x अधिक 3. तर बघा आता आपल्याला ही काय करायची? द्विपदी सोडवायची. तर जसं आपण याआधी आता सोडवले उदाहरण तसं सोडवायचं आहे. तर बघा आता हा 8x ने याला गुणू, 5x अधिक 3. आता हा अधिक, आता इथं काय आहे? हा अधिक, हा इथं अधिक आहे म्हणून इथं अधिक दिला. आता दुसरा पद घेऊया आपण 5. ठीक आहे. आता हे 5 ने 5x अधिक 3 याला गुणूया. ठीक आहे. म्हणजे इथला प्रत्येक पद घ्यायचा. हे द्विपदी दिली आहे ना, हा एक पद आणि हा एक पद. तर प्रत्येक पदाने ह्याच्यामधल्या प्रत्येक पदाने याला गुणायचं आहे. तर पहिल्यांदा काय केलं आपण? ह्या 8x ने गुणला. पहिल्यांदा 8x ने गुणलं, नंतर मग काय केलं? 5 ने गुणलं. ओके. पहिल्यांदा काय केलं आपण? 8x ने गुणलं, नंतर काय केलं? 5 ने गुणलं. तर बघा आता सोडवूया एक एक ब्रॅकेट. याला आपण लिहून घेऊया 8x गुणिला, हे बघा आता आता हा पहिला ब्रॅकेट सॉल्व करू आपण. तर 8x गुणिला काय होईल? 5x. आता हा इथं अधिकचं चिन्ह आहे, हा अधिकचं चिन्ह म्हणून आपण इथं अधिकचं चिन्ह दिला. 8x गुणिला काय? 3.
8x गुणिला काय झाला हे 3 आणि नंतर हा दुसरा आता हा दुसरा अधिकचं चिन्ह हा तर हा आपण अधिक मग आता हा ब्रॅकेट सोडवूया 5 गुणिला काय 5x अधिक काय 5 गुणिला 3 किंवा 3 गुणिला 5 लिहिलं तरी चालते पण आपण आता इथं 5 गुणिला 3 ओके तर बघा आता हे त्यांचा सहगुणकांचा गुणाकार ओके इथं बघा इथं आता सहगुणक काय आहे तिथं इथं 8x चा सहगुणक काय 8 आहे गुणिला हा 5 आपण आता इथं डायरेक्टच करूया याच्या आधी आपण कारण सॉल्व्ह केलंय एक्झाम्पल तर बघा हे ह्या दोघांचं आपण काय इथं 8x चा सहगुणक आहे 8 आणि याचा सहगुणक आहे 5x चा 5 म्हणून याचं काय झालं 8 पंचे 40 आणि हा x आणि हा x गुणिला x बरोबर काय झाला x चा वर्ग आता हा अधिक आता हा दुसरा बघा 8x गुणिला 3 म्हणजे 8 गुणिला 3 किती झालं हे 24 आणि हा x त्याचा चल जसाचा तसा मग आता बघा आता हा दुसरा अधिकचं चिन्ह मग आता हा आपण अधिकचं चिन्ह दिला आता हा 5 गुणिला 5 आता हे आता हे वाला सोडवूया आपण 5 गुणिला 5 किती झालं हे 25 गुणिला x आता हा अधिकचं चिन्ह दिला मग आता हे 5 तरी किती झाले हे 15 तर बघा आता इथं सजातीय पदे असतील तर ती जवळ आणायची आणि त्यांची बेरीज वजाबाकी जे पण काही दिलं असेल ते करून घ्यायचं तर आता इथं बघा सजातीय पद आता 40x² याचा x² सजातीय पद आहे का इथं इकडे x² दिसत नाहीये म्हणून हा एकच पद आहे 40x² तर हा लिहून घेतला आपण अधिक आता हे बघा आता इथं हा 24x आणि हा 25x हे काय सजातीय पदे आहेत तर यांची काय होईल बेरीज तर 24 आणि 25 25 अधिक 25 किती 50 आणि हा एक कमी म्हणजे किती झालंय 49 म्हणजे हे 49x आणि हा 15 एकच सिंगल पद आहे म्हणून हा 15 जसाचा तसा तर आपल्याला उत्तर काय आलंय आपलं 40x² प्लस 49x प्लस 15 तर बघा आता हे काय झालं आपलं आयताचे क्षेत्रफळ तर आपण असं व्यवस्थित त्याला लिहून घेऊया म्हणून आयताचे काय क्षेत्रफळ बरोबर किती आहे 40x² प्लस 49x प्लस 15 ओके आणि याचं युनिट काय आहे सेंटीमीटर त्याचे युनिट आहे सेंटीमीटर तर क्षेत्रफळाचं युनिट लिहिताना त्याचं काय लिहावं लागते स्क्वेअर लिहावं लागते म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं उत्तर झालं तर आपण हे आयताचे क्षेत्रफळ काढलं आपण 40x² प्लस 49x प्लस 15 सेंटीमीटर स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही युनिट मस्ट असते नाही तर 1 मार्क तुमचं जाईल तर अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे तर पुढे आपण पुढचा सराव संच घेऊया तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू